नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वासुदेव पाटील यांच्या शिब्बो या भयकथेचे वाचन करणार आहोत. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करायच्या आधी आपण कथेच्या लेखकांबद्दल जाणून घेऊयात. तर कथेच्या लेखकांचे नाव आहे वासुदेव पाटील. ते नंदुरबार जिल्ह्यात राहतात. ते प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तसेच त्यांनी विविध दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंकात कथा काव्य लेखन प्रकाशित केलेले आहे. त्यांचे बरखा व भीज ओल 2 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तर मित्रांनो, कथा ऐकल्यानंतर आपण कथेच्या लेखकांशी संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. तर मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कुणाला आपली कथा द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. या कथेला पराग वाघमारे यांनी आवाज दिलेला आहे. तर मित्रांनो, कथा सुरू करायच्या आधी जर आपण आधीचे भाग ऐकले नसतील तर कृपया ते पहिल्यांदा ऐकावेत. गेल्या 2 वर्षांपासून वहिनीनं प्रहरच केला होता. ही सुन्या कपाळाची अवदसा किती दिवस घरात बसून राहणार? लवकर दुसरं करून मोकळं व्हा, असं ती खासगीत भावाकडे तगादा लागली. शबरी तर पाण्यातच पाहिजे, कायम धुसफूस कर. हिचं लग्न करा, नाहीतर आपली चूल वेगळी मांडा, अशी भावाला सरळ धमकी देईल. आई वडिलांना सारं कळत असे. त्यांनी शबरीला विनवत, पुरी जाणारा गेला, तो काय परत येण्यासाठी नाही. किती दिवस अशी दुःखात बसशी? आमचं ऐक, आम्ही पाहतो दुसरे, तू फक्त हो म्हण, असं सांगत तर कधी शबरी विकार देत नाही म्हणून व घरात तमाशा नको म्हणून भावाला वेगळं राहण्यास सांग. भावाचा शबरी व आई वडिलांमध्ये खूपच जीव होता. म्हणूनच तो पत्नीलाच धमकावे, वादावादी होईल. आणि म्हणूनच शबरीनं तराटवाडीतच राहिलं तर निदान वाट टळतील व D.Ed पूर्ण झालं तर नोकरी तरी लागेल आणि सारेच वाद संपुष्टात येतील, असा विचार करत दिनकर गुरुजींकडेच ती राहू लागली. दिनकर गुरुजींचं जिल्ह्यावर 8 दिवसाचं निवासी प्रशिक्षण लागलं. त्यांनी बाईंना 8 दिवस आराम व थारे पालट म्हणून पोरांकडे पाठवलं. शबरीवर घर सोपवत प्रशिक्षणास गेली. 2 दिवस झाले असतील शबरी शाळा सुटली व घरी आली. रात्री 9 वाजता वाडीतल्या टार्गेट पोरांनी, ज्यांचा माधव गुरुजींशी वाद होता, त्यांनी एका लहानग्या पोराला शबरीकडे पाठवले व मॅडम, तुम्हाला माधव गुरुजींनी बोलवलंय, असा निरोप द्यायला लागला. एवढ्या रात्री का बोलवलं असेल माधव गुरुजी? जाणं योग्य होईल का? नाही, नकोच. काही खास असेल तर येतील माधव गुरुजी, अन्यथा उद्या शाळेत सांगतील, असा विचार करत तिनं टाळलं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर, काय काम होतं का गुरुजी? एवढंच मोगम थरथरत तिनं विचारलं. 3 महिन्यात गुरुजींशी सहसा ती बोललीच नव्हती. माधव गुरुजींना कळेना की कधी न बोलणारी ही बया आज अचानक असं का विचारते. त्यांनीही मोघमच काही नाही इतकंच बोलून सरळ वर्गात निघून गेले. रात्री 9 वाजता पुन्हा टार्गेट पोरांनी दुसऱ्या लहान पोरास पाठवले व तोच निरोप दिला. आता मात्र शबरीतली बाई जागृत झाली. जर खरंच काम राहिलं असतं तर गुरुजींनी विचारल्यावर सांगितलं असतं, याचा अर्थ. आणि तिचं अंग थरथरू लागलं. तिला मधूची पहिली व शेवटची मिठी आठवली व तिला रडू कोसळली. 3 महिन्यांपासून मानही वर न करणाऱ्या माधव गुरुजींनी ही पातळी गाठावी, यानं तिला भीतीबरोबर चीडही निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी ती शाळेत संतापातच वावरली व निष्पाप माधव गुरुजींना काय चाललंय हे माहीतच नसल्याने ते आपल्या कामात दंग. आता टार्गेट पोरांना आणखीनच गंमत वाटू लागली. त्यांनी पोरगा बदलत पुन्हा पाठवले. मॅडम, तुम्हाला माधव गुरुजी बोलवतायत. हे ऐकताच असं जावं
आणि चपलेने सडकवतच जाब विचारावा असं तिला वाटलं. पण लगेच बदनामी आपलीच होईल व घरी बहिणीला आयतं खोलीत मिळेल यापेक्षा तिनं मौन पाळलं व सकाळी सरळ गावाला निघून गेली. भावानं विचारलं तर गुरुजी प्रशिक्षणास गेले 8 दिवस म्हणून निघून आल्याचं सांगितलं. शबरी न सांगताच निघून गेल्यानं माधव गुरुजींनाही नाहीतरी अचंबा वाटलाच. संध्याकाळी ते त्याच विचारात चावडीवर येरझारा घालत होते. बराच वेळ गेला तरी गुंता काही सुटेना. बराच वेळ तसाच गेला. बाईंचं काय काम होतं का हे वाक्य त्यांना आठवू लागलं. यातच काहीतरी गोम आहे हे त्यांनी ओळखलं. रोज त्यांचं लक्ष समोर चौकात जमलेल्या टार्गेट पोरांकडे गेलं. त्यांनी कानोसा घेतला. आजही नेहमीप्रमाणे नवीन पोराला पिटाळलं. गुरुजींनी पोराचा पाठलाग केला. वर्ग दिनकर गुरुजींच्या अंगणात दार बंद म्हणून घुटमळत होतं. माधव गुरुजींनी त्याला धरत काय रे असं विचारताच त्यानं पोरांचा निरोप कथन करताच त्यांची टूप पेटू लागली. म्हणजे परवाही असाच निरोप असावा म्हणून बाई आपल्यास विचारत होती. त्यांनी दिनकर गुरुजींना फोन करून फक्त बाई गेल्याची कल्पना दिली. बाकी नंतर सांगू असं ठरवलं. दिनकर गुरुजींनी झांजरवाडीत फोन करून शबरी आली का याची खात्री केली. कदाचित आपण नाही म्हणून पोर गेली असेल असा विचार करत माधव गुरुजींना कळवताच तेही मग बाई घरी आहेत म्हणून निश्चिंत झाले. पण घरी काही सांगितलं तर यानं आपली चूक नसतानाही आपण गोत्यात येऊ यानं घाबरलेली. शबरीनं घरी काहीच वाच्यता केली नाही. पण दिनकर गुरुजी परत येऊनही तिला परतण्याची भीतीच वाटू लागली व त्यामुळं ती आणखी 2-3 दिवस गेलीच नाही. माधवनं दिनकर गुरुजींना सारा प्रकार कथन केला. दिनकर गुरुजींना माधववर पूर्ण विश्वास होता. त्यांनी परत शबरीला फोन करत बोलवून घेतले. भाऊ पोहोचवून गेल्यावर दिनकर गुरुजींनी शबरीला विचारताच तिनं रडत रडत सारा प्रकार कथन केला. दिनकर गुरुजींनी माधवलाही बोलले व सांगू लागले, शबरी तू हे आणखी कुणाला किंवा घरी सांगितलं का असं विचारताच आणि तिनंही नाही असं सांगता पोरी तू ते योग्यच केलंस. बघ यात माधवाची काहीच चूक नाही असं सांगताच शबरी रडतच फुटकारली. दादा इतकी खालची पातळी गाठूनही तुम्ही असं म्हणावं मग मी कुणाकडे पाहावं. मी इब्रती करता बोभाटा न करता निवळ वडिलांच्या नात्यानं कैफियत मांडतो. नाहीतर चपलेनं सनकावलं असतं पण त्यानं माझंच दुःख आणखी वाढलं असतं. आता मात्र माधवही संतापला व त्यानं दिनकर गुरुजींकडे पाहत दादा पुरे आता त्या हरामींनाच इथं बोलवा. कारण सोक्ष मोक्ष काय असेल तो होईल बोबाटा होऊ देत. कारण माझ्या इब्रतीचं असं भरीत होत असेल ना तर त्यांनाच बोलवलेलं योग्य. दिनकर गुरुजींनी माधवला शांत करत तरी फक्त त्या लहान पोरांनाच बोलवलं व त्यांना निरोप कुणी द्यायला लावला हे सारं सांगायला लावलं. व पोरी हे बघ पोरी अजूनही तुला खात्री वाटत नसेल तर त्या टार्गेट पोरांना बोलवून तुझी माफी मागायला लाव. पण उगाच गावात सगळ्याला नको. नाही नकोस तू असं सांगितलं. आता मात्र शबरी पुरती गारठली व आपण नाहकच दिनकर गुरुजींसमोर माधव गुरुजींना आरोपी केलं याचं तिला वाईट वाटलं व ती रडतच माधव गुरुजींकडे माफीसाठी लाचारीनं पाहू लागली. आता मात्र माधवच्या डोळ्यात टपोरे अश्रू तरळले. शिबो निदान मनात वंगाळ आणताना गेल्या 3 महिन्यात मी तुला कधी मानवर करून तरी पाहिलं का ग हे तरी आठवलं असतं ग एकदा. जेव्हा कधी पाहिलं तेव्हा सुन्या कपाळाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच. आणि हेही तुला ओळखता येईल याचीच मला आयुष्य प्रसन्न राहील.
पुढचं काहीच बोललं न गेल्याने तो रडतच बाहेर पडला. पण शिब्बो शिब्बो या शब्दानं शबरी कोसळलीच. विधात्या, मी कोण? शबरी, शब्बो की शिब्बो? नको रे अंत पाहू. शब्बोचाच दुःखाचा पेला प्यायचं ठरवलं असताना आणखी हे शिब्बोच. शबरी मान खाली घालून रडू लागली. दिनकर गुरुजींनी तिला रूमवर पोहोचत केलं. दिनकर गुरुजींना मात्र या प्रसंगातून दोघांनाही न कळणारा प्रेमाचा उमळणारा सागर सहज दिसला. मग त्यांनी माधवच्या आईंना शबरीबाबत सारं सांगत, विधवा आहे पण गुणाची पोर आहे, चालेल का याबाबत विचारणा करताच आईनं संमती देत, आपण ठरवाल ते मला मान्य असं सांगताच त्यांनी शबरीच्या वडिलांची भेट घेतली. एकांतात त्यांना व भावास कल्पना देताच शबरीच्या वडिलांनी, अहो गुरुजी, शबरी बाबत आपण जे ठरवाल ते योग्यच, पण मुलास तिच्या पूर्व आयुष्याची कल्पना आहे का? अहो शबरी अजून दुसऱ्या लग्नाच्या मनस्थितीत नाही हे सांगितलं. तेव्हा दोघांना मी तयार करीन, पण आपली इच्छा असेल तर. दिनकर गुरुजींनी सांगतात शबरीचे घरचे सारे तयार झाले व मनात आनंदलेही. तसेच त्याबाबत खरातवाडीची परवानगी त्यांनी घेतली. त्यांनीही मधूचं दुःख बाजूला ठेवत शबरीच्या भवितव्यासाठी रुकारच दिली. दिनकर गुरुजी आनंदाने परतले. माधवाला त्यांनी विचारताच माधवनं निर्विवादपणे भिंतीकडे पाहत नकार दिला. दिनकर गुरुजी वडिलकीच्या नात्यानं संतापले. माधव, मी शब्द देऊन आलो आणि तू हे काय चालवलंस असं म्हणताच, दादा, आम्ही बापाला नाही पाहिलं कधी, पण ज्या वेळेस तुम्हाला पाहतो तेव्हा तुमच्यात मला बापच दिसतो. पण दादा, झाडाचा बुंदा असला तरी तो हिरवा असला तरच त्याला पालवी फुलू शकते, पण वटलेल्या खोडास पालवी फोडण्यास मला सांगतो. वर मान न करणाऱ्या माधवाला ती ओळखू शकली नाही याचीच मला खरी सल आहे की या जन्मात तरी कुणावर प्रेम नाही करू शकत. म्हणून याबाबत सख्या बापाचंही मी ऐकलं नसतं. पण आपण शब्द देऊन आलात ना, आपल्या शब्दापुढे ह्या माधवाचा याच ठिकाणी सोडतो. मात्र माझ्याशीच नव्हे तर दुसऱ्याशी का होईना ती लग्न करायला तयार आहे का हे आधी महत्वाचं. माधवची संमती मिळताच व माधवच्या मनात असलेलं आपलं स्थान पाहून दिनकर गुरुजी सद्गतीत झाले व ते पुढच्या तयारीला लागले. दिनकर गुरुजी व माई रात्री जेवण झाले की शबरी सोबत गप्पावा, त्यात ते तिला समजावं व पुढच्या जीवनाची दिशा दर्शवत, मागचं सारं विसर, आता पुढं पहा. तुझ्याबाबत जे घडलं ते केवळ तुझ्याबाबतच घडलं असं नाही, पण ते तुझ्यासारखं दुःखाला कवटाळत न बसता त्यांनी जीवनाचा स्वीकार केला. असं करता करता त्यांनी माधवबाबत विचारणा केली. माधवबाबत विचारणा करताच ती जोर जोरात रडतच साफ नकार देत, दादा माई, माधवला मीच काय, पण कोणतीच मुलगी नकार नाही देऊ शकत. पण मला स्वीकारून त्याला जीवनात काहीच मिळणार नाही व हा अन्याय होईल त्याच्यावर. पण राहिला माझा प्रश्न, तर मला मधूच्या मिठीनं इतकी भीती मनात घातली, ज्या मिठीनं मधूचे प्राण घेतले अशी मिठीच नको आता, नकोच कुणाच्या जीवाशी खेळणं. म्हणून प्लीज मला याबाबत तरी पुन्हा आग्रह करू नका. दिनकर गुरुजींनी काही दिवस जाऊ देऊ असं ठरवलं. माधवचंही मन आता एकदम विषण्णच झालं होतं. त्यानं जिल्हा बदलीचा अर्ज केला. दादा, मी स्वजिल्ह्यात गेलो तरी आपला शब्द खाली जाऊ देणार नाही, पण शबरीनं संमती दिली तरच, असं सांगत दिनकर गुरुजींना माधवनं आश्वस्त केलं. 6 महिने पूर्ण होऊ लागताच शबरी झांजरवाडीला परतली.
व माधव ही बदली करून आपल्या जिल्ह्यात परतो. मग आपलं स्वप्न तसंच राहिलं, म्हणून त्यांचा जीव गुदमरू लागला. तशातच शबरीचा आंतरवासिता कार्यकाळ संपला व ती घरी परतली व परीक्षेच्या तयारीत गुंतली. मात्र परतताना रडतच माधवला वर्गात भेटायला गेली. शांत दोघेही उभे. न ती काही बोलत होती न तो, पण तरीही दोघांच्या दिलात आतून कयामत उठवणारी कसक होती. बराच काळ निशब्द गेल्यावर मधू इतकंच बोलत ती परतली. माधव तिच्या परतीच्या वाटेकडे पाहत शाळा सुटेपर्यंत बसून राहिला. आजची खिन्न फिलिंग त्याला पूर्वी कधीच जाणवली नव्हती. दिनकर गुरुजींना माधवाला जवळ बसवत पुन्हा समजावलं. माधव, माझा ऐक पोरा, तुला पोरी मिळतील, पण जीवनातून उठू पाहणाऱ्या तिला जीवन देणारा तुझ्याशिवाय कोणीच मिळणार नाही. म्हणून माझा ऐक, तू तिला एकदा भेट व मागणी घाल. ती तुला नाही म्हणणार नाही. पण माधव पाहू, इतकंच बोलला. सत्र संपलं. तो सुट्टीत घरी परतला. पण दरवर्षी आनंदात जाणाऱ्या सुट्ट्या त्याला खायला उठू लागल्या. आपलं काहीतरी हरवलंय व ते शोधूनही सापडत नाही याच त्रागात तो वावरू लागला. त्याला शांतीच मिळेल. तशाच स्थितीत तो उत्तर भारतात फिरायला निघून गेला. शबरीची परीक्षा संपली व घरात वहिनीच्या रूपात वादळ पुन्हा भोंगावू लागले व भयान पोकळी तिला जाणवू लागली. पूर्वी रिकाम्या रात्री तिला मधूची मिठी आठवली की निवांत झोप लागली. पण हल्ली तिला त्यात शिबो या शब्दांनी दगा द्यायला सुरुवात केली. व मधू ती माधव असं द्वंद्व सुरू झालं व त्यातच रात्रभर ती तळमळली. अशीच रात्री तळमळत असताना तिला वहिनीचा आवाज आला. भाऊ तिची विनवणी करत समजूत घालत होती व वहिनी, सकाळी एकतर वेगळं व्हा नाहीतर मला मोकळं करा असं निर्वाणीचा दम देत होती. वेळीच शबरीनं मनात काहीतरी ठरवलं. सकाळी उठली व आणिक उरकते तोच भावानं हातात फोन देत, माधव गुरुजी बोलत आहेत असं सांगताच शबरीनं फोन लपकली. शबरी, कशी आहेस? पौष मासातल्या दहीवरल्या पहाटे शिवालयातून घंटानाद व्हावा तसाच आवाज कानात घुमत नैनात आसवांची लढ टपकली. शिब्बो, भेटायचंय ग तुला एकदा, भेटशील ना? मधू, शिब्बो, खूप भटकूनही शांतता नाही मिळत ग. आग दोन्ही होरपळून जाऊ. कुठेस या क्षणाला? काशी. कधी येतोस? बस हा निघालोच बघ. येशील ना खरंच? तिकडही आसवांची झडीच लागली असेल. 2 दिवसांचा प्रवास करून माधव दिनकर गुरुजींना घेऊन घरी आला. माधवला पाहताच उन्माळाचा लोटच दाटून आला. 2-3 वर्षांपासून घराबाहेर न निघणारी शबरी आई वडील भाऊ यांचा विचार न करताच रडतच, इतका उशीर का केलास यायला? असं विचारताच साऱ्यांना धक्का बसला. 2-3 वर्षांपासून घरातून बाहेर न निघणारी आई वडील भाऊ यांचा विचार करणारी शबरी रडतच बाहेर आली. आणि इतका उशीर का केलास यायला असं तिने विचारलं आणि साऱ्यांनाच धक्का बसला.